शिवा खाऊच शकत नाही। हे चापकाचेच वर्ण आहे, पण शिवासोबत नेमकं काय घडलं असेल? तो जे काही सांगतोय ते खोटं आहे एवढं नक्की। या सगळ्याची उकल करायची असेल तर त्या साधू बाबांना भेटणं गरजेचं आहे। बाबा बाबा तुम्ही कुठे होतात? मी तुम्हाला शोधत मंदिरात गेले होते, पण तिथे पुजाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही 2 दिवस येणार नाही आहात। देवाजीच्या मना आले आणि आपले भेटणे झाले। बोल, काय सांगायचंय मला? बाबा इथे काहीच ठीक नाहीये। मागच्या वेळेस जेव्हा आपण मोहिनीची बाहुली नष्ट केली तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की आता शिवा पूर्णपणे बरा झालाय, तो पूर्वीसारखा झालाय, त्याच्या शरीरातली सगळी मायावी शक्ती संपून गेलीये। हो, पण तसं काहीच घडलं नाहीये। शिवाच्या शरीरात अजूनही त्या मायावी शक्तीचा वास आहे, तो पूर्णपणे बरा नाही झालाय। हे सगळं कसं शक्य आहे? तुम्हाला काही माहिती असेल ना? हे सगळे त्या राक्षस चिटकोबाचं कारस्थान आहे आणि त्यांनी छुप्या पद्धतीने शिवाला पूर्ण वश केलंय। तर कसं ते माहित नाही, पण आपण जेव्हा ती बाहुली झाली होती तेव्हा शिवाच्या शरीरातली मायावी शक्ती निघून गेली होती हे मी खात्रीने सांगू शकतो। पण मग बाबा आता शिवाला या मायावी शक्तीच्या जाळ्यातून आपण कसं सोडवायचं? तुम्हीच काहीतरी मार्ग सांगा मला। शक्ती, शिवा सध्या विचित्र नक्षत्रांच्या गुंत्यात सापडलाय। म्हणजे सध्या त्याचे ग्रहमान त्याच्या सोबत असून नसल्यासारखेच आहे। त्या मायावी शक्तीने त्याच्या ग्रहामध्ये गुंता निर्माण केलाय। दुष्ट चक्रांचं एक वलय त्याच्या भोवती निर्माण केलंय। बाबा मग या दुष्ट चक्राच्या वलयातून आपण शिवाला कसं बाहेर काढायचं? या सगळ्याला काहीतरी उपाय असेल ना? बघतो। शिवाला दुष्ट जंजाळातून बाहेर काढायचं असेल तर एक उपाय आहे, त्याची कुंडली ती बघावी लागेल। शिवाची कुंडली? पण ती आणायची कुठून? म्हणजे शिवाच्या वडिलांकडे ती नसेल, कारण शिवा त्यांचा पोटचा मुलगा नाहीये, त्यामुळे शिवाची कुंडली त्यांच्याकडे असणं हे केवळ अशक्य आहे। मग त्याची प्रश्न कुंडली तयार करावी लागेल, पण प्रश्न कुंडली तयार करणं हे सगळ्यांना जमत नाही, अगदी मलाही जमत नाही। पण माझ्या माहितीतली एक व्यक्ती हे काम करू शकते। कोण? बाबा मला नाव सांगा, मी जाऊन भेटेन त्या व्यक्तीला। अवघड आहे, तो माणूस आता कुठे आहे माहित नाही। बऱ्याच वर्षापूर्वीपासून तो हे गाव सोडून निघून गेलाय, आता त्याला शोधणं सोपं नाहीये आणि गेल्या काही वर्षात त्याची आणि माझीही गाठभेट नाहीये। बाबा बाबा मग आता काय करायचं? मला ना शिवाची खूप काळजी वाटते। मला शिवाच्या बाबतीत काहीच अघटित घडायला नकोय। बाबा बाबा त्या माणसाचं नाव काय आहे? तुम्ही मला नाव सांगू शकाल का? मी शोधेल त्याला। त्याचं नाव सदाशिव। सदाशिव? हो। बाबा पण अशा साध्या एका नावावरून आपण कसं शोधणार? तो माणूस कुठे आहे, काय, काहीच माहिती नाही। तो जेव्हा तुम्हाला शेवटचा भेटला होता तेव्हा तो कुठे जाणार आहे असं त्याने सांगितलं होतं का? तुम्हाला काही माहिती आहे का त्याच्याबद्दल? मला सांगा ना, मी त्यानंतर त्याला शोधेन। मला माहित नाही, पण त्याचा एक फोटो आहे माझ्याकडे। हा तो आणि हा मी। सापडला, हा माणूस सापडला। बाबा मी या माणसाला आता भेटले थोड्या वेळापूर्वी। काय? हो, शिवाच्या घरी भेटले मी त्याला। मी लगेच त्याला भेटून आले। थँक्यू बाबा, थँक्यू सो मच। म्हणजे सदाशिव परत आलाय? नाना, चहासाठी आभार तुमचे। अरे यात आभार कसलं? हे बघ सदाशिव, या साईडला कधी आलास तर हक्कानं घरी ये, आपलं माणूस समजून ये। अरे तू मला भावासारखा आहे आणि शिवा तुला मुलासारखा आहे असं समज। चला येतो मी आता। ये।
काळजी घे, सांभाळ स्वतःला. तुमच्या डोळ्यात पाणी? काही नाही रे, मला माझ्या लेकाची आठवण आली. माझ्या सोबत राहत नाही ना तो, खूप लांब असतो रे. तुमच्यासोबत राहत नाही? नाही. का? का महादेवाची इच्छा. असो, काळजी घे. नाना, चहासाठी आभार. आता खरंच निघतो मी. हा माझ्या शिवाच्या जीवाचा प्रश्न आहे. काहीही करून त्या माणसाला भेटायलाच हवंय. नानाला सांगते त्याला घरी सांभाळून ठेवा. पण व्यवस्थित. अरे shit. अरे यार, ह्या फोनला आत्ताच बंद पडायचं होतं. काय करू आता? जाऊ दे, मला लवकरात लवकर शिवाच्या घरी पोहोचायला हवंय. शक्ती, काय झालं? तू परत आली? शिवा, ते काका कुठे? कोण काका? अरे ते नाही का मगाशी इथे होते, त्यांना भूक लागली होती, नंदू असं त्यांना घेऊन आले. ते